नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। सध्या हिवाळ्याचे दिवस चालू झाली आहे, बाहेर मस्त थंडी पडली आहे। अशा थंडीच्या दिवसांमध्ये सर्वांनाच गरम काहीतरी खावंसं किंवा प्यावंसं वाटत असतं। तर आज माझ्या लेकीची फरमाईश होती की आई काहीतरी गरमागरम बनव। तर घरामध्ये भिजवलेले मूग होते, त्यापासून मी सूप बनवलं आहे। तर तुम्ही याला वेट लॉस सूपसुद्धा म्हणू शकता, जे माझ्या लेकीला खूप आवडलं। अतिशय चविष्ट आहे हे सूप, त्याचबरोबर हेल्दीसुद्धा आहे, पोटभरीचं सुद्धा आहे। तुम्ही रात्रीच्या जेवणातसुद्धा हे घेऊ शकता। चला रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी भिजवलेले मूग घेतले आहे। त्यामध्ये अर्धा इंच आलं टाकायचं आणि 1 हिरवी मिरची आणि थोडीशी स्वच्छ धुतलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि पाणी टाकून आपल्याला याचं वाटण बनवून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही हे मूग वाफवून मग याची पेस्ट केली तरीही चालेल। हे बघा, अशा प्रकारे मिक्सरवर फिरवून हे वाटण रेडी झालेलं आहे। आता एका कढईमध्ये आपल्याला 1 चमचा जिरे टाकायचं आहे। जिरं खमंग असं भाजून घ्यायचं आहे। खूप जास्त आपण यामध्ये मसाले वापरलेले नाही आहे, त्यामुळे जिरं असं भाजून यामध्ये टाकलं की चव खूप छान लागते। भाजलं गेलं जिरं की ताटलीमध्ये काढायचं। त्याच कढईमध्ये अगदी थोडंसं मी बटर टाकलेलं आहे। तुम्ही बटर स्किप करू शकतात, नुसता लसूण परतवून घेतला तरी चालेल। 1 मोठा चमचा इतका लसूण अगदी बारीक कट करून टाकायचा। हा लसूण चांगला कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला मंद आचेवर परतवून घ्यायचा आहे। थोडासा लसूण मी बाजूला काढून घेणार आहे आणि थोडा मी कढईमध्ये ठेवलेला आहे। आता याच कढईमध्ये आपल्याला तयार केलेलं वाटण टाकून घ्यायचं आहे आणि लगेचच पाणी टाकायचं नाही, तर मग हे कढईला खाली लागू शकतं। तर तुम्हाला कितपत घट्ट पातळ सूप हवं त्यानुसार तुम्ही पाण्याची क्वांटिटी कमी जास्त करू शकतात। सुरुवातीला साधारण 2 ग्लास इतकं मी यामध्ये पाणी टाकलेलं आहे। आता चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड टाकायची आणि पाव चमचा काळी मिरी पावडर टाकून घ्यायची आहे। याला चांगलं उकळवायचं आहे। साधारण 10 ते 15 मिनिटं तरी आपल्याला हे सूप चांगलं उकळवून घ्यायचं आहे। सूप उकळतंय तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे, निशुल्क आहे, तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। रात्रीच्या जेवणात बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडलेला असतो की काय बनवावं, तर त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे। अगदी पोटभरीचं हे सूप तयार होतं। एक 10-15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता सूप मस्त उकळून रेडी आहे। आता यामध्ये मी पाव चमचा आमचूर पावडर टाकलेली आहे, यामुळे छान चव येते याला। त्याचबरोबर पाव चमचा चाट मसाला सुद्धा टाकला आहे, चटपटीत लागतं यामुळे हे सूप। यामध्ये टाकलेले मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडेफार कमी जास्त करून घेऊ शकतात। पुन्हा एक उकळी आणायची आणि गरमागरम सर्व करायचं आहे। तर सर्व करताना बाउलमध्ये हे सर्व केलं की मग यावर वरून थोडीशी कोथिंबीर, फ्राय केलेला लसूण टाकायचा आहे आणि थोडंसं भाजलेलं जिरं टाकून हे सर्व करायचं आहे। तर तुम्ही सुद्धा असं हेल्दी वेट लॉस सूप करून बघा। तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।